हे बघा पंजाबराव, तुमच्याशी फालतू गप्पा मारायला वेळ नाही आमच्याकडं. एकदाच फुल अँड फायनल सांगतो, जमीन मऊ लागली म्हणून कोपरानं खाण्याला जाल तर लई महागात पडेल बर का. त्यामुळे इथून पुढे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे, आमच्या भावाच्या समोर हात पसरायचे नाहीत, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. लक्षात ठेवायचं. खानदानी. दादासाहेब भाऊजी, एक गोष्ट बोलायची होती, बोलू? थोडक्यात. आमच्या शाळेत की नाही एक मुलगा होता, त्याच्या पायात जरा प्रॉब्लेम होता, त्याला धड चालता यायचं नाही. आमच्या शाळेतली आजूबाजूची पोरं त्याला लय चिडवायची बघा, पण तो एका शब्दाने बी काही बोलायचं नाही. पण ज्या वेळेस अति झालं ना, त्यावेळेस तो फक्त एकच वाक्य बोलला, म्हणला की माझा पाय मोडकाय हे मला मान्य आहे, पण माझ्यासमोर 50 वेळा बोलून तुमचं मन किती मोडकं आहे हे कशाला दाखवताय? काय शिकवताय आम्हाला? नाही नाही, मी काही नाही शिकवते. आम्ही गरीब आहोत हे आम्हाला मान्य आहे, आम्हाला त्याची जाणीव पण आहे. आपल्या फार्म हाऊसला एक घोडी आहे यमुना नावाची, बघितली असेल तुम्ही, रणजितरावांनी दाखवली असेल. ती जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन आली का नाही, तेव्हा लय उद्दामपणा करायची. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, काही उपयोग नाही झाला. तुमच्या रणजितरावांनी पण प्रयत्न केले. त्यानंतर आम्ही आलो आणि तिला 2 रट्टे लगावले, 4 कोस तिला दामटवले, घामट काढलं तिचं. तवा सरळ झाली. आम्ही काय म्हणतोय ते येतंय का लक्षात? समजलं असेल तर चांगलंच आहे. सरळ व्हा वेळीच. आपल्या फार्म हाऊसला एक घोडी आहे यमुना नावाची. ती जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन आली का नाही, तेव्हा लय उद्दामपणा करायची. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, काही उपयोग नाही झाला. त्यानंतर आम्ही आलो आणि तिला 2 रट्टे लगावले, 4 कोस तिला दामटवले, घामट काढलं तिचं. तवा सरळ झाली. आम्ही काय म्हणतोय ते येतंय का लक्षात? सर दीदीला मंगळ आहे ना, म्हणून आमच्या डॅडींनी ती पत्रिका खोटी बनवून तुम्हाला दिली होती. तसे तुझे डॅडी आहेत ना, जरा गेमाडच वाटतात बरं मला. नाही म्हणजे तुझ्या बाबतीत काही गेम टाकली नाही ना त्यांनी? काय ग? काय झालं? कुठं काय? दादासाहेब काही बोललेत का गच्चीवर? कुठं काय, ते आपलं सहजच. सहजच काय? अहो खरंच काही नाही, ते आपल्या फार्मवरची ती यमुना घोडी आहे ना, तिच्याबद्दल सांगत होते, बाकी काही नाही. संजू नक्की? संजू नक्की? अहो खरंच, तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा. अहो खरंच. मी आलेच.
आम्ही दिल्लीला निघालोय. असं अचानक? हा, ते आपले कॅबिनेट मंत्री आहेत ना, काकासाहेब देशमुख, त्यांचा निरोप आला होता, भेटायला बोलवलंय. अच्छा. तिथनं पुढं गया काशीपर्यंत जाणार आहे. गया आणि काशी? तिथे का? तुमच्या थोरल्या वहिनीचं श्राद्ध करायचं. नाही म्हणजे आईसाहेब आम्हाला म्हणाले आहेत की इथंच मेहकरला पैनगंगेच्या किनारी करू श्राद्ध. विचार चांगला होता, पण तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या थोरल्या वहिनी उत्तरेत वारल्या. त्यांचं काही राहिलं असेल तर उगा आपल्या खानदानावरती टांगती तलवार नको. आम्ही असा विचार केला की आता दिल्लीपर्यंत चाललोच होत, तर मग तिथनं पुढं गया काशीपर्यंत जाऊ. आणि जसं गुरुजींनी पण सांगितलं, एकदा गयेला जाऊन श्राद्ध केलं की पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही म्हणून. अहो दादासाहेब, दादासाहेब कुठल्याही गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवतो? हे बघा रणजित, काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा नसतो. आमचा आहे. आणि तुमच्या मोठ्या बहिणीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल, आपल्याला काय माहिती त्याबद्दल. त्यांचा आत्मा इथं पृथ्वीवर भटकत असेल, त्याला मुक्ती मिळालेली बरी ना. श्राद्ध करून टाकू म्हणजे त्या पण मोकळ्या आणि आपण पण मोकळे. टेन्शनच नको. रणजितराव, मोठ्यांनी लहानांचा राग धरायचा नसतो. त्यांचं बोलणं लहान पोरांची बडबड म्हणून सोडून द्यायचं असतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला माफ केलंय. हा तुमचा मोठेपणा झाला दादासाहेब. आणखीन एक, तुम्ही हे जे काही केलंय ते खरं तर आम्ही आईसाहेबांच्या कानावरती घालणार होतो, पण नाही घातलं. आणि याचं कारण म्हणजे आईसाहेबांना खूप त्रास होईल आणि त्या स्वतःला त्रास करून घेतील म्हणून नाही सांगितलं. चला, म्हणजे एका तरी गोष्टीवर आपलं एकमत झालं दादासाहेब. एनिवे, नीट जा, काळजी घ्या आणि फोन करा पोहोचल्यावर. आणखी एक दादासाहेब, रिस्पेक्ट वुमनहूड. संजीवनी माझी बायको आहे. माझी बायको जरी मला बोलली नाही तरी तिचे डोळे माझ्याशी बोलतात. तुम्ही तिच्याशी ज्या भाषेत बोललात त्या भाषेत कुणीही इतर कुठल्याही स्त्रीसोबत बोललं तरी मी ते सहन करणार नाही, मग ते कुणीही असो, अगदी तुम्ही सुद्धा. ज्वारीचं पीठ, हो आणली की. गहू, हो ते सुद्धा आणले. गोड तेल हो आणली की. आणि चहाची पावडर आहे आत्तापुरती. आहे आत्तापुरती म्हणजे संपल्यावर आणणार आहेस होय? अक्का माहिती आहे ना कशी आहे? हो आणतो आणतो. सॉरी. मला चहा टाक जा. हो एवढा रडवेला चेहरा कशाला केलाय? चहा पण असाच करशील मग? नाही मग हास की जरा. हसतो हास की का करू गुदगुल्या? हसतो. हे गडच बाई हे. बेबी मावशी, काय ग? काय हे? पत्रिका आहे माझी. दिसली पण मग तुम्हाला लय कळतं नाही यातलं, म्हणजे तुमचा अभ्यास आहे ना, मग जरा नजर घाला की. आणि मला सांगा की फौजदारांचं आणि माझं सगळं नीट आहे ना? लग्नाच्या वेळेस बघितलीच नाही हो पत्रिका, तसंच लागलंय की लग्न. अगं असे लय लोकांची लग्न लागतात, त्यात काय विशेष? हा नाही म्हणजे बाकीच्यांचं लागतंय तसंच लागलंय आमचं पण लग्न. पण मग तुम्हाला कळतं ना त्यातलं, आणि माझी पत्रिका पण आहे की आणायचे, तर मग बघा की जरा. आणि मला सांगा की शांत भिंत करायची असेल की नाही, आणि मग ते किती गुण जुळतायत ते पण कळलं आपल्याला. ए बाई, मला नाही बघायची तुझी पत्रिका. का? तुम्ही आपल्या नात्यातल्या लोकांच्या पत्रिका नाही बघत होय? हे बघ,
नात्यातल्या लोकांच्या पत्रिका बघत असेन किंवा नसेन, मला तुझी पत्रिका नाही बघायची. आयु अहो मी काय घोडं मारले तुमचं? ए बाई, मला नाही बघायची तुझी पत्रिका. म्हणजे का? का? मी पण तेच विचारते की का? अगं मी पण तेच विचारतीये, का कशासाठी? अहो म्हणजे बघा की जरा ते किती गुण जुळतायत वगैरे. हे बाय संजू, दोन माणसं लग्न का करतात? कारण अनोळखी असू देत नाही तर ओळखीची असू देत, दोन जीव एकत्र आले ना की पुढे काय होणार आहे ते त्यांना माहिती नसतं. त्याचा अंदाज बांधावा म्हणजे कम्पॅटेबिलिटी. हा, कम्पॅटेबिलिटी असावी की नाही, ती जुळतीये की नाही ते बघण्यासाठी असतं की नाही. मग मला एक कळत नाही की पत्रिका समोर असून त्याचा उपयोग काय? हा, जेव्हा दोन चालती बोलती माणसं समोरासमोर असतील तर पत्रिकेत वाचून काय होणार आहे? मग त्याचं काय बाळा? आकाशात न दिसणारे ग्रह तारे मोजण्यापेक्षा आणि त्यांना वाचण्यापेक्षा समोर हसतं बोलतं माणूस वाचणं जास्त महत्वाचं नाही का? आणि मला दिसतंय माझी राजा राणी खुश आहे. मग मी पत्रिकेत डोकं घालून काय करू सांग? आणि तुझी आई तुला काय म्हणते? आडगी. ए आडगे, आता तू जर आनंदी आहे आणि माझं पोरगा आनंदी आहे तर कशाला पाहिजे ग पत्रिका? हा, अनेक गोष्ट तुला सांगते हा संजू, बेबी मावशीने हातात बत्ती घेऊन जरी शोधलं ना तरी अशी सून मिळणार नाही बघ तिला. तुमचं लग्न कसं बी हो, पण आता लग्नानंतर तुम्ही आनंदी आहात की नाही ते जास्त महत्वाचं आहे. काय आहे, तुमच्या दोघांच्या लग्नाच्या गाठी आहे ना त्यांनी बांधलाय, आणि तो वरचा स्वर्गातला देव आहे ना तो मोठा कलाकार आहे बघ, त्यांनीच बांधलीये गाठ या राजा राणीची. आणि तुला सांगते संजू, माझ्या रंजाचंच नाही त्या अख्ख्या घराचं भाग्य उजळलंय बघ तुझ्या येण्याने. वा 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 बेबी मावशी, अहो मग घरात लाईट लावायची गरजच नाही. साक्षात बल्ब लावलेली सुनबाई आणली तुम्ही आपलं घर उजळवायला. हा, राजश्रीबाई आलात का तुम्ही आणि बोललात का? बेबी मावशी चला मी येते बर का. संजय चल ग मी येते. अगं बाई, हा असं कसं काय ग? अगं 4 दिवस आली तर राहा की. हा, चांगली तूप रोटी खा, जाडजूड हो आणि मग जा. काय ग? अगं बाई मी बारीकच बरी आहे बघा. आणि अहो आईच्या जीवाला पण घोर लागेल मी जास्त दिवस राहिले तर. हा खरंय, आईच्या जीवाला घोर लागणं बरं नव्हे. सांभाळून जा. मिलिंद, ए मिलिंद, हो आलो आलो. ताईची बॅग घे आणि खाली नेऊन ठेव. हा, बेबी मावशी पाय पडत्या. असं. पत्रिकेत लिहिलं नसलं ना तरी तुला लवकर नवरा मिळू दे बघ. चला सोडायला येतो आम्ही. राजश्री, तुम्ही तर खाली येणार नाही, मग जा की खोलीत जाऊन बसा तुमच्या. मोनाबाई, आमची हद्द इथपर्यंतच. ए जाती कुठं? 6 रुपये काढ माझे. 6 रुपये दे. मी एक वेळ जायदाद सोडीन पण पत्त्यात जिंकलेले पैसे कभी नाही. हा दे 6 रुपये. अहो बेबी मावशी 500 रुपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.
नाहीतर मी तुमची उधारी ठेवली नसती. हा तसा माझा उधारीवर विश्वास नाही, पण तुझ्यावर आहे. नेक्स्ट टाइम येशील ना तेव्हा 12 रुपये घेऊन ये बरं. 12? आत्ता हारलेले 6 रुपये, आणि नेक्स्ट टाइम येशील तेव्हा हारशील ना तेव्हाचे 6 रुपये. आणि ए बाई, आपण जो ग्रुप केला ना 3 देव्या, त्याच्यावर जोक पाठवत राहा बरं. हसले हसले. ए संजू, ही तर अगदी सेम टू सेम माझ्यासारखी आहे ग. हा, एकदम शेम टू शेम तुमच्यासारखी आहे बघा. मी अशीच होती पूर्वी, म्हणजे अशीच होती चवळीची शेंग. माझ्या आत्याच्या रूपावर जाऊ नका बरं, त्यावेळी अशीच होते. आणि तुमची जशी मैत्री आहे ना अगदी घट्ट, तशीच माझी मैत्री होती अक्का बरोबर. अक्काच्या मागोमाग लग्नानंतर कशाला आले असते मग. फार घट्ट मैत्री होती आमची. नाही म्हणजे अजूनही माझं प्रेम आहे तिच्यावर बरं खूप. तिचं माहिती नाही, म्हणजे दिसत नाही आता. तिचंही प्रेम असेलच की. प्रेम थोडी कमी होतं, प्रेम तिथेच असतं ना. आता फक्त आठवणी राहिल्या. अगं बाई, मी पण येडीच आहे नाही. तुमच्या 2 हड्डीमध्ये मी उगाच रेशमी कबाब. पोरी, आणि पुढच्या वेळी येशील तेव्हा 2 व्हीलरवर येऊ नको बरं. मी गाडी पाठवीन तुला. हा, पुढच्या वेळी ये नक्की. संजय, तुझ्या सासूबाई आणि बेबी मावशी आपल्यागत दोस्तीने होत्या ग. तुला पटतंय का हे? अगं, असतीलच ना मग. नाही म्हणजे हे बघ, आता बेबी मावशी मस्करी करतात, कधी कधी लई बोलतात, पण त्या कधी खोटं नाही बोलत ग. आणि ह्या बाबतीत तर नाहीच नाही. पण संजय, तू तुझ्या सासूबाईंसारखी होऊ नको हा. म्हणजे आपली दोस्ती तुटाय नको. अगं तू काय जरा आडके डोक्याची आहेस होय ग? आ, माझ्या सासूबाईंसारखी होऊ नकोस म्हणजे? तुला काय वाटलं ते इतक्या वाईट आहेत होय? अगं येडे तर लई चांगले आहेत, त्यांना लई वाटतं सगळ्यांबद्दल, काळजी पण वाटते. मग दाखवत का नाही? मोने, आता जर तू लई बोललीस ना तर घरी जाताना तुझे 4 दात कमी असतील बरं. आत्ता ग, तुझा नवरा फौजदार आहे म्हणल्यावर काय कानून हातात घेते का काय ग? हा, आणि तुझ्या सासूला बोलल्यावर तुला नाकार एवढा राग काय येतोय बरं? हा मग मी ढाले पाटील आहे. बरं मिसेस ढाले पाटील, तुम्ही तुमच्या सासूबाईंची जरा बोलून घ्या आणि मला लवकरात लवकर काय ते कळवा. संजय, माझ्या एकलीवर लई लोड पडतोय बघ, आणि आता मोठ्याला ऑर्डर यायला लागल्यात. आता मला तुझी खरी गरज आहे बघ. तेव्हा जरा बघ काय होतंय ते. हे बोलतो म्हणलेत ना, मग सासूबाई आल्या की ते बोलतील. मग बघ कशी पटदिशीने तुझ्या मदतीला येते की नाही. संजय, आय मिस यू ग, खूप म्हणजे खूप. ओ धाकटा जाऊबाई, येडं बनून कंदीपेड खाता येतात की तुम्हाला? म्हणजे जोरदार प्लॅनिंग आहे तुझं आणि तुझ्या दोस्तिनीचं. आईसाहेब नाहीत,
हे टायमिंग बरोबर साधून तुझी दोस्तीन घरी येते काय? 2 दिवस ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार घेते काय? आणि आईसाहेब येणार असं म्हणल्यावर लगेच निघून पण जाते काय? भारी आहे बाबा. आम्ही तुला खुळी समजत होतो, असं काही नाहीये.